आंबोली सावंतवाडी तालुक्यातील निसर्गाचं एक अद्भुत लेणं. धबधबे, सह्याद्रीची गर्द पर्वतरांग आणि शांत प्रसन्न महादेवगड. आज आपण या सगळ्याचा अनुभव घेणार आहोत. आजची ही सफर सुरू करूया. कलंबिस्त मधील कोलमवाडी येथील माझ्या घराकडून आपण सकाळीच निघतोय. पण प्रवासाला सुरुवात करण्याआधी ही सकाळ आधी मनभर अनुभवूया. चुलीवर तापत असलेलं गरम पाणी, कौलांमधून अलगद बाहेर पडणारा धूर, चहाचा प्रत्येक घोट घेत मोगऱ्याच्या मंद सुगंधात हरवत या सकाळचा प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावासा वाटतो. पण आता वेळ झाली आहे निघायची. चला प्रवासाला सुरुवात करूया. घराकडून निघताना या मंत्रमुग्ध वातावरणाचा सहवास सोडताना मन मात्र अजूनही घराभोवतीच घुटमळत राहतं. कदाचित गाव सोडताना प्रत्येकाचंच मन असंच होत असावं. हे माझं गाव, स्वच्छ, सुंदर आणि मनाला कायम आपलंसं वाटणारं. आजूबाजूचं निरभ्र मोहक वातावरण डोळ्यांत साठवत आपण आता गावाच्या मध्यभागी असलेल्या मळा इथून वेर्ले गावाकडे वळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनापासून वंदन करून पास्तेवाडी मागे टाकत आपण आता देवसू दानोली या रस्त्यानं पुढे निघालोय. आणि हो, हाच तो नवीन रस्ता. हो, किती नयनरम्य हा ओढा. पाण्यात अलगद डोलणारी छोटी छोटी झाडं, तो अखंड वाहणारा निर्मळ प्रवाह, तृणांकुरांनी घातलेली रांगोळी, त्यावर सजलेले दवबिंदू, पाण्यावर उमटलेलं निसर्गाचं ते हासरं प्रतिबिंब, पाण्यात निवांत डोलणारा ओंडका आणि बाजूने शांतपणे जाणारी कुरं. खरं सांगू, असं वाटतं वेळ इथेच थांबून जावी. चला आता पुढे निघूया. आता पुढे येतं देवसू गाव आणि इथूनच सुरू होते जंगलाची एक सुंदर राय. या ठिकाणी आहे राखणदाराचं झाड. इथले गावकरी आजही श्रद्धेने या ठिकाणाची साफसफाई करतात. त्याला मनापासून नमस्कार करून आपणही पुढे निघूया. काय, आंबोलीबद्दलचं कुतूहल आता अजून वाढलंय ना? देवसू मागे पडले आणि आता सुरू होतोय आंबोली घाट. पण त्याआधी साटम महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरायचं नाही बरं का. चला, शेवटी घाट सुरू झालाय. कुतूहल तरी किती असावं ना. एका बाजूला नागमोडी वळणं, तर दुसऱ्या बाजूला क्षणाक्षणाला बदलणारी दृश्य. झाडांच्या गर्द दाटीतून हा आंबोलीचा सुखकर प्रवास मनाला वेड लावतो. लई भारी आहे ना बरं का. हे आहे घाटातलं सर्वात मोठं वळ. आणि या घाटातून बाईकवरून जाण्याचा अनुभव खरंच काही वेगळाच. प्रत्येक वळण नवा थरार, नवी उत्सुकता, नवा आनंद. जसजसं आपण पुढे जातोय तसतसा हवेतला गारवा अंगावर अलगद जाणवायला लागलाय. रस्त्याच्या कडेला सुरू झालेले छोटे छोटे धबधबे मनात मात्र मोठ्या धबधब्याचं कुतूहल आणखीच वाढवत आहेत. हळूहळू धुक्याच्या शुभ्र पदरातून रस्ता पुढे सरकतो. कडेला कोसळणाऱ्या पाण्याच्या धारा, झाडांवर मनसोक्त उड्या मारणारी माकडं आणि डोळ्यांना सुखावणारी ही हिरवाई, हे सगळं अनुभवत आपण आता आंबोलीच्या त्या भव्य धबधब्याकडे पोहोचतोय. तयार आहात ना? पण थोडंसं थांबा. हवेत दरवळणारा हा खमंग वास तुम्हालाही आलाच असेल ना? अगदी बरोबर. पावसाळा, आंबोली आणि गरम भजी हे समीकरण कधीच चुकत नाही. पहा ना, सगळेच पर्यटक किती दिलखुलासपणे भजीवर ताव मारतायत. आणि इथला गरमागरम चहा, आहा, खरंच अप्रतिम. म्हणूनच आंबोलीला आलेला प्रत्येक पर्यटक या चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही.
अरे हे आपणही खाल्लंच पाहिजे, पण एक अट आहे बरं का. आधी धबधब्याखाली मनसोक्त भिजायचं आणि मग आस्वाद घ्यायचा. द्रोण तर कधीपासून उड्डाणासाठी तयारच आहे. आता ही सह्याद्रीची अथांग हिरवाई आणि तिच्या कुशीत विसावलेला हा भव्य धबधबा एका वेगळ्याच नजरेतून पाहूया. कॅमेऱ्यात आठवणी जपणारी तरुणाई, कुटुंबासोबत आनंद लुटणारे पर्यटक, हे सगळं पाहिलं की मनात एकच प्रश्न येतो, नेमकी काय आहे आंबोलीची ही जादू. इथे पोलिसांचा कायम पहारा असतो, म्हणून धबधब्याचा आनंद मनसोक्त घ्या, पण कोणतेही धोकादायक स्टंट करू नका. निसर्गाचा आनंद त्याचा आदर करूनच घ्यायचा असतो. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या सोबत आलेल्या प्रत्येकाचीही, कारण एका क्षणाची बेफिक्री संपूर्ण आनंदावर पाणी फिरवू शकते. आता पुढे तुमच्याशी कॅमेराच बोलेल. काय वर्णावं हा क्षण. नभातून अलगद उतरलेला धुक्याचा शुभ्र पदर, त्या पदरानं अलगद कवेत घेतलेली हिरवाई आणि त्या शुभ्र धुक्यात मुक्तपणे भिरभिरणारी फुलपाखरं. जणू स्वर्गातलं एखादं चित्र आज आपल्या डोळ्यांसमोर जिवंत झालंय. या अद्भुत चित्रकारितेला माझा मनापासून सलाम. लहान मुलं, तरुणाई आणि ज्येष्ठ मंडळी, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हा आनंद मनभर साठवत आहे. कोणी आठवणी कॅमेऱ्यात टिपतंय, कोणी फक्त डोळ्यात, तर कोणी मनात. चला भेटूया विजय गावडे दादांना. या प्रसिद्ध स्टॉलची छोटीशी ह्या दादाच्या इथे आपण स्टॉलवर आता खाल्लेलं आहे. तर दादाचं नाव सांग ना. विजय दुलाजी गावडे, आंबोली. आंबोली. आणि धबधब्याचे स्टॉल आहे माझा. हां, कांदा भजी, वडापाव, आमलेट, मॅगी, उसळ, मिसळ, अंडा मॅगी, मसाला मॅगी, मिरची भजी, शापोडे सगळे गरमागरम ताजे ताजे काढून भेटतात. त्याचबरोबर तुम्ही येत असाल आणि तुम्हाला पावसात भिजण्यापासून जर हे वाटत असेल त्यासाठी रेनकोट आहेत, मोबाईल पाऊच आहेत. म्हणजे ते रेनकोट वगैरे पण दिले जातात. खूप छान भजीची टेस्ट होती. मला आता झालं 26 वर्ष. 2001 पासून इथे धंदा आहे आणि 26 वर्ष तो इकडे धंदा करतो. म्हणजे विचार करा किती आणि भारी चव आहे. आम्ही स्वतः टेस्ट केली. तर या तुम्ही आणि एकदा भेट द्या. पोट भरून खाऊन इकडे मजा करा. चला आता निघूया आंबोलीच्या आणखी एका अप्रतिम ठिकाणी, कावळे 7 पॉइंटकडे. घाटातली ही सुंदर दृश्य डोळ्यात साठवत पूर्वीच्या वसायला नमस्कार करून आपण आता कावळे 7चा रस्ता पकडतोय. रस्त्यात हे सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मनापासून वंदन करूया, कारण या मातीतला प्रत्येक प्रवास महाराजांच्या स्मरणाशिवाय पूर्णच होत नाही. अरे वा, इथे तर शेतीची कामं सुरू आहेत. किती सुंदर आहे हा नजारा. पावसानं तृप्त झालेली जमीन, मातीचा ओलसर सुगंध आणि शेतात मनापासून राबणारी माणसं. कोकण फक्त फिरायचं ठिकाण नाही, तर जगायची एक पद्धत आहे हे पुन्हा एकदा जाणवतं. कावळे 7 पॉइंटकडे जाताना गेळे ग्रामपंचायतीची एक पावती घ्यावी लागते. हे बघा, आता तुम्ही इकडे कावळे 7ला जेव्हा येणार तेव्हा ग्रामपंचायत गेळे यांच्याकडून 10 रुपये अशी फी घेतली जाते. प्रति व्यक्ती 10 रुपये, म्हणजे प्रति व्यक्ती. आणि आता आपण पोहोचतोय एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग प्रत्येक क्षणी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतो. पण एक गोष्ट नक्की लाईव्हलीहूड ठेवा, इथे आंबोली पोलिसांची नियमित गस्त असते.
म्हणून निसर्गाचा आनंद मनसोक्त घ्या, पण जबाबदारीने. आणि जर वीकेंडला येणार असाल तर भरपूर वेळ घेऊन या. हे तर कल्पनेच्याही पलीकडचं आहे. पहिल्यांदा पाहिलं तर मृगजळ वाटतं, पण नाही, हे मृगजळ नाही. हे आहे सह्याद्रीने क्षितिजावर रंगवलेलं एक जिवंत स्वप्न. चारही बाजूंनी पसरलेली विशाल दरी, दूरवर धुक्यात हरवणारे डोंगर, मधून कोसळणारे धबधबे आणि डोळ्यांना क्षणभरही दुसरीकडे वळू न देणारं हे निसर्ग सौंदर्य. खरंच शब्द अपुरे पडतात. आणि हे जाणवलं का? क्षणभरापूर्वी ऊन होतं, आता धुक्यानं सगळा परिसर कवेत घेतलाय. आंबोलीची हीच तर जादू. इथे प्रत्येक मिनिटाला निसर्ग नवीन चित्र रंगवत असतो. इथलं एक आश्चर्य माहितीये का? जर तुम्ही एखादी हलकी वस्तू या दरीकडे फेकली तर ती अनेकदा वाऱ्याच्या प्रवाहामुळे परत वर येताना दिसते. आहे ना निसर्गाची कमाल. दरीतून परत येणारे हे पाण्याचे सूक्ष्म फवारे अलगद चेहऱ्यावर येऊन पडतात आणि नकळत संपूर्ण अंगावर रोमांच उभे राहतात. हा गारवा फक्त शरीराला स्पर्श करत नाही, तो मनालाही शांत करून जातो. कारण काही क्षण कॅमेऱ्यात मावत नाहीत, ते फक्त मनातच जपावे लागतात. म्हणूनच या ठिकाणाला पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटते. मी थोडा वेळ इथेच शांत बसलो आणि एक गोष्ट जाणवली. समोर ही विशाल हिरवी दरी, मधून वाहणारे शुभ्र धबधबे आणि हलकासा स्पर्श करून जाणारा वारा, हे सगळं नकळत डोळ्यात सुख आणि ओठांवर हसू घेऊन येतं. खरं ना? तुम्हालाही असंच वाटतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं उत्तर वाचायला मला नक्की आवडेल. चला आता कावळेसादचं आणखी एक सुंदर टोक पाहूया. इथे वाहत्या पाण्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मनसोक्त आनंद लुटताना दिसतात. जणू संपूर्ण आठवड्याचा थकवा या वाहत्या पाण्यासोबत वाहून जातो आणि मन पुन्हा एकदा ताजंतवानं होतं. पण आपली सफर अजून संपलेली नाही, कारण आता आपण निघतोय या प्रवासाच्या सर्वात शांत आणि सर्वात भावस्पर्शी ठिकाणी, महादेवगडाकडे. तिथे आपली वाट पाहतोय निसर्ग आणि महादेवांचा आशीर्वाद. कावळेसादच्या या अविस्मरणीय आठवणी मनात साठवत आता आपण निघालोय या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे, महादेवगडाकडे. कारण या सफरीची खरी सांगता महादेवांच्या दर्शनानंच व्हायला हवी. जसजसं आपण पुढे जातोय तसतसा रस्ता शांत होत चाललाय, गर्दी मागे पडतीये आणि आजूबाजूचा निसर्ग जणू आपल्याशी हळू आवाजात बोलायला लागलाय. बघा ना, आपण आता सह्याद्रीच्या अशा टोकावर पोहोचतोय जिथे शांतता सुद्धा एक वेगळाच आवाज करते. या दरवाजाच्या पुढे काय असेल याची उत्सुकता प्रत्येक पावलागणिक आणखी वाढत जाते. असं वाटतं जणू आपण एखाद्या गूढ जगात प्रवेश करतोय. जय शंभू, काय अप्रतिम दृश्य आहे. समोर हिरवाईनं नटलेली सह्याद्री, दूरवर धुक्याच्या कुशीत हरवलेले डोंगर आणि हळूहळू संध्याकाळच्या रंगांनी रंगत जाणारं आकाश. हे सगळं पाहिलं ती शब्द नकळत मूक होतात. इथे उभं राहिल्यावर वेळ थांबलीये असाच भास होतो. आणि या क्षणी मला नकळत आठवतं गंगाधर महांबरे यांचं हे अजरामर गीत.
संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, सांजरंगी रंगुनी नकळताच दंगुनी, प्रणय चित्र हे दिसे. रंग संगती ठसे कुंचला नसे जरी, संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा. या शांततेत काही क्षण फक्त स्वतःसाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा आणि समोर पसरलेल्या या अफाट सह्याद्रीला फक्त डोळ्यांनी आणि मनाने अनुभवा. आजची ही आंबोलीची सफर इथे संपते, पण या आठवणी आणि या निसर्गाची ओढ आपल्याला पुन्हा इथे नक्की घेऊन येईल. जर तुम्हालाही आंबोलीचा हा प्रवास मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी शेखर सावंत. पुन्हा भेटू कोकणातील अशाच एका नव्या आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या सफरीत. तोपर्यंत कोकण गंध फिल्म्सला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.